पवार यांच्या संदर्भात माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने बाजी मारली आहे। 21 पैकी 20 उमेदवार जिंकून दादांनी बाजी मारली, तर शरद पवार गटाच्या पॅनलचा दारुण पराभव झालेला आहे। माळेगाव कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आलाय। कारखाना निवडणुकीत अजित पवार स्वतः निवडून आले आहेत। 101 पैकी 91 मतं घेऊन अजितदादांचा दणदणीत विजय झालाय। अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत। सहकार पॅनलच्या रंजन तावरे यांचा 362 मतांनी पराभव झाला। आज या ठिकाणी निळकंठेश्वर पॅनलचा गेल्या 25 ते 30 वर्षांमधून माळेगाव मध्ये आमच्या पॅनलचे 3ही उमेदवार प्रचंड अशा मताने विजय झालेत। एकच वादा अजित दादा, एकच वादा काय ज्या पद्धतीने अजित पवारांनी देखील या कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलं होतं आणि आज जो काही मोठा विजय अजितदादांच्या पॅनलचा होताना दिसतोय। अजितदादांसारखं नेतृत्व बारामती सारख्या ठिकाणी आमच्या माळेगाव कारखान्याचं चेअरमन पदाची जे धुरा सांभाळत आहे त्याबद्दल आमच्या सर्व सभासदांनी दादांवर एक चांगल्या प्रकारे विश्वास ठेवून आज आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याच्या निवडून दिलेले आहेत। आतापर्यंतची जी प्रतिभा ही होती ते मोडून काढलेली आहे आणि माळेगावमध्ये पहिल्यांदाच पॅनल टू पॅनल मतदान करून सर्वचे सर्व ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। सहकार पॅनलचे चंद्रराव तावरे हे मात्र आघाडीवर आहेत। मशिदीवरच्या भोंग्याचा वाद आता अजित पवार यांच्या दरबारी पोहोचला। किरीट सोमय्या यांनी मशिदीमध्ये जाऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले। सोमय्या यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे। मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली आहे। सोमय्या यांच्या मोहिमेच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी अजित पवारांकडे धाव घेतली। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम नेते आणि पोलिसांसोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये मुस्लिम संघटनांनी सोमय्या यांची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली। यावेळी अजित पवारांनी सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हटलंय। मुस्लिम संघटनांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी सोमय्या जबाबदार असतील असं म्हटलंय। या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयानं घातलेल्या 46 ते 56 डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही याचं प्रात्यक्षिक दाखवलं। मुंबईमध्ये 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली। अजित पवारांनी पोलिसांना काय सूचना केल्यात तेही पाहूया। नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांनी कारवाई करावी, मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीनं कारवाई नको असंही अजित पवार यांनी म्हटलं। न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य है। ये बिल्कुल सही है कि सोमय्या इस इशू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्री खड़ा कर रहे हैं। हालांकि पूरे देश में अजान होती है, लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ। अजित दादा सेक्युलरची भाषा का करतायत की करतायत, त्यांची काही मजबुरी असेल, त्यांना तो त्यांचा वेगळा विचार असेल। मला काही त्यावर फार भाष्य करण्याची गरज नाही, परंतु किरीट सोमय्या कोण लागला है? कुछ लोग नफरत जो फैलाने की राजनीति कर रहे हैं, खुद की सियासत की रोटी सेकने के लिए वो इस तरह का काम कर रहे हैं। मस्जिदों के बाहर जा जाकर कैमरा लेके खड़े हो जाते हैं, डेसिबल लेवल चेक करते हैं और उसके बाद वहां पर कंप्लेंट डाल के यहाँ से भोंगा हटाओ, वहां से भोंगा हटाओ। अरे सुप्रीम कोर्ट का भी गाइडलाइंस है, कायदा कानून है, सारी बात हमने रखा है दादा के सामने। आणि आता बातमी आहे ती संग्राम जगताप यांची। दादांचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप सध्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमध्ये आहेत। त्यामुळे अजित पवार समज त्यांना देणार होते, मात्र संग्राम जगतापांनी बैठकीला सुद्धा दांडी मारली। अहिल्यानगरमध्ये दिंडी असल्यामुळे बैठकीला जाता आलं नाही असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय। हिंदुत्ववादी संग्राम जगताप दादांच्या डोक्याला ताप। दादा देणार होते समज, जगतापांनी मारली दांडी। संग्राम जगताप सध्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत।
आज मोर्चा झाला, मोर्चा होईल. आपण सगळेजण मोर्चाला संबोधित करण्याकरता मान्यवर मंडळी आले, पण आपल्या सर्वांची पुढची जबाबदारी आहे. तसं महाराज आम्ही सांगितलं की जहा आएगा अली वहा आएगा बजरंग बली. तसं आज अक्षय दादाने देखील सांगितलं, जा आएगा क्या आएगा, हाँ जा आएगा लांडा वाएगा दांडा, ते आज सांगितलं. आणि म्हणून त्या कृतीप्रमाणे तुम्हाला सांगतो, तुमची जबाबदारी आहे. तुमच्या जबाबदारीप्रमाणे आता आपल्या प्रत्येकाला काम करावं लागणार. जो हिंदू इस पे काम करेगा वही देश पे राज करेगा. आणि म्हणून त्या व्याख्याप्रमाणे आपल्याला आता कृतीमध्ये उतरावं लागणार आहे की या नए भारत में क्या चलेगा और क्या नहीं चलेगा, ते आपल्या सर्वांना दाखवून द्यावं लागणार. याबाबत अजित पवारांनी समज देण्यासाठी जगतापांना बोलावलं होतं. मात्र संग्राम जगतापांनी बैठकीला दांडी मारली. संग्राम जगताप हे दादांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार आहेत. दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी, सूत्रांची माहिती. धर्माबाबत वादग्रस्त विधान करणं पक्षाला परवडणारं नाही. संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी. एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदारांनी करणं पक्षाला परवडणारं नाही, असं नेत्यांचं म्हणणं आहे. त्याला विचारणार आहे, हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही. आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे, सर्व धर्म समभाव. त्याच्यामुळं तो असं का बोलला त्याबद्दलची माहिती मी घेणार आहे, त्याच्याशी चर्चा करणार आहे. त्याचे काय गैरसमज झालेले असतील तर त्याबद्दल ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करणार आहे. शेवटी ह्या विचार आपण केला पाहिजे. बैठकीला तुम्ही गैरहजर राहिलेला आहात. निश्चितच जी काही बैठक असते ती दर आठवड्यालाच असते. त्याच्यामध्ये बोलवलं देखील होतं आणि तसं आम्ही कळवलं देखील होतं की दिंड्या चालू आहेत आणि दिंड्या जोपर्यंत पुढे जात नाहीत तोपर्यंत आम्ही दरवर्षीच म्हणजे नगरमध्ये असतो. मग ते दादांपर्यंत सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यांना ज्ञात आहे सगळ्या गोष्टी. पण जी तुम्ही भूमिका घेतली तेव्हा दादा देखील म्हणाले की आपला पक्ष जो आहे तो सेक्युलरवादी आहे, मी त्यांना समजून सांगेन. आहेत ना, दादांशी आम्ही चर्चा करू. आता तो पक्षांतर्गत विषय, जे दादा शेवटी ते पक्षाचे नेते किंवा आमचे वैयक्तिक व्यक्तिशा देखील आमचे नेतेच आहेत ते, पण त्यांच्याशी चर्चा करू. तर संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यासाठी चक्क चांदीच्या थाळीमधून पंचपक्वानाचा बेत करण्यात आला होता असा आरोप केला जातोय. मात्र जेवणाचं ताट हे चांदीचं नव्हतं अशी विधिमंडळ सूत्रांकडून माहिती मिळते. हे ताट व्हाईट मेटल आर्टिफिशियल असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं आहे. जेवणाचे दर सुद्धा निम्म्याहून कमी असल्याचा दावा करण्यात आलाय. केंद्राच्या अंदाज समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या विधिमंडळात 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांचा 5 स्टार पद्धतीनं पाहुणचार करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना जेवणासाठी चांदीचं ताट ठेवण्यात आलं होतं. चांदीच्या ताटाचं एका दिवसाचं भाडं 550 रुपये होतं. जेवणाच्या एका थाळीची किंमत 4000 रुपयांपर्यंत होती. सर्व राज्यातील अंदाज समितीच्या सदस्यांची राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली. हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं. सर्वच पाहुण्यांना मुंबई फिरण्यासाठी विशेष ट्रिपचं देखील आयोजन करण्यात आलं. सर्व पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कारचा वापर झाला. मला तिथे जेवायला बोलवलं नव्हतं आणि त्यामुळे मला याची माहितीही नाही, मी त्याचा लाभार्थीही नाही. खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे. नशीब सोन्याचा चमचा नाही दिला. मी कार्यक्रमाला नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही, पण आपणच सांगतो की माहिती घेतो. कुठल्या समितीच्या याच्यात करोडोच्या रुपये नोटा सापडत आहेत, कुठल्या समितीमध्ये चांदीच्या ताटात जेवण मिळतंय, काय म्हणजे सगळं महाराष्ट्राचं राजकारण हे पैसे आणि थाटाच्या भोवती फिरतंय. एका प्लेटचा इथे गरिबांना जेवण नाही आणि हे 4500च्या ताटात जेवत आहे. त्याला काय चांदीचे ताट आणि सोन्याच्या चमच्याची गरज नाही, 50 पदार्थाची गरज नाही. पण तो निश्चित हे चुकीचं आहे. पण तो हा अनाठाई स्वतःचं मोठेपण सरकारी खर्चानं करण्याचा हा प्रकार आहे. खरोखर अशा खर्चाचा निषेध आम्ही सगळ्यांनी केलेला. चांदीच्या ताटात 4500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या
ताटाचं भाडं म्हणजे 5,000 रुपये ची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली. हे लुटारूंचं सरकार आहे. अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे. तडपून रोज 10-15 शेतकऱ्याची आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या आणि चांदीच्या ताटात 4-4 हजाराचं भोजन एकावरच खर्च होतं सर. तर अशोक स्तंभ हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. अशोक स्तंभ राजमुद्रा आहे आणि तुम्ही राजमुद्रा हटवताय, यावरून महाराष्ट्रामध्ये बदलणारी मानसिकता दिसते अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आपण कुठल्या अधोगतीकडे चाललोय बघा की आपण अशोक स्तंभ हलवायला लागलो. सेंगोल हा आपला राष्ट्रीय प्रतीक नाही आहे. आपलं राष्ट्रीय जे काही चिन्ह आहे, प्रतीक आहे, ते अशोक स्तंभ आहेत आणि हे ऐतिहासिक आहे. हे सम्राट अशोकाचं चिन्ह आहे आणि ते सगळ्या राजमुद्रा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध केलं जातं. तुम्ही राजमुद्रा हटवायला लागलात म्हणजे ह्याच्यावरच या महाराष्ट्रामध्ये बदलणारी मानसिकता लक्षात येते. तर लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे फडणवीसांनी वृत्तपत्रामध्ये हा विशेष लेख लिहिलाय. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं असं फडणवीसांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेखात काय? 25 जून 1975 देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष पूर्ण झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. संविधान आणि संवैधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळीत उडवणाऱ्या काँग्रेसनं लिहिलेल्या या अध्यायाला 50 वर्ष झाली. आणीबाणीनं अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली. मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठं शोषण झालं. मी केवळ 5 वर्षांचा होतो. माझे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. कारागृहात डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे. लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं, त्यामुळे मनातून चीड होती. आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं. लोकशाहीचं महत्त्व काय हे अधिक प्रकर्षानं लोकांना समजलं. संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्या देशात सुद्धा हुकुमशाही प्रस्थापित झाली असती. आज जी व्यवस्था पाकिस्तानची आहे तीच भारताचीही झाली असती. आज जी लोकशाही जिवंत आहे ती 50 वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे. गांधी घराणं आणि काँग्रेसनं केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षानं पुढे येतील त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल. आमच्या वडिलांना ज्यावेळेस अटक झाली, जवळपास 20 महिने जेलमध्ये होते आणि त्यावेळी आम्ही लहान होतो, त्यामुळे एवढंच कळायचं की इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांना अटक केली आहे. यापेक्षा जास्त कळायचं नाही. कधीतरी महिन्यात 1.5 महिन्यातनं परमिशन मिळायची तर डबा घेऊन आम्ही जेलमध्ये जायचो, तर त्यांची भेट व्हायची. त्यांना जर कोर्टात आणलं तर मग कोर्टामध्ये आम्ही डबा घेऊन जायचो आणि त्यांच्याजवळ डबा खायचो, ती भेट व्हायची. आमच्या काकू शोभाताई देखील जवळपास 19-20 महिने जेलमध्ये होत्या. कधीही आपण जेलमध्ये का गेलो, आपल्याला का जावं लागलं, अशा प्रकारचा विचारही या लोकांच्या मनात आला नाही. कारण सगळ्यांना हे माहिती होतं की देशाची लोकशाही वाचवायची आहे. RSSचे तेव्हाचे सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांचा पत्रव्यवहार आहे तसा. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना, बाळासाहेब ठाकरेंचा, हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं, जाहीरपणे खुलं समर्थन. बाळासाहेबांनी कधी आणीबाणीला स्वच्छ सरसकट पाठिंबा दिला नव्हता. त्यांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला हे अर्धसत्य आहे. बाळासाहेब हयात असताना त्यांना हाच प्रश्न अनेकांनी विचारला. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचं समर्थन करेन, मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर या हुकुमशाहीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाच्या विरोधामधली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. विधानसभेच्या वेळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांनी आक्षेप घेतला होता. प्रकाश आंबेडकरांची याचिका हायकोर्टाने फेटाळली. विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी वाढीव मतदानावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप.
सायंकाळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर त्यांनी आक्षेप घेतला होता. या संदर्भात वंचितचे पदाधिकारी चेतन अहिरेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. स्वतः प्रकाश आंबेडकर हायकोर्टात या संदर्भात युक्तिवाद करत होते. मात्र मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असं सुनावणीवेळी हायकोर्टाने म्हटलं. वेळ वाया गेल्यानं आम्ही दंडही ठोठावू शकलो असतो असंही हायकोर्ट म्हणालं. शक्तीपीठ महामार्गावरून होणाऱ्या आरोपांवर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी मला घेराव घातला, आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे असं पत्र त्यांनी मला दिलेलं आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला काही लोकांचा विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू असंही फडणवीस म्हणाले. कोल्हापूरच्या एअरपोर्टवर त्या ठिकाणी 300-350 शेतकरी यांनी मला घेराव घातला आणि सह्यांचे पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे. त्यांनी सांगितलं आम्ही खरे शेतकरी आहोत आणि तुम्ही आमच्या सह्या व्हेरीफाय करा, आमच्या नावाने शेती आहे की नाही व्हेरीफाय करा. ठीक आहे, काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू. कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचं आहे, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही. आता हे लोक शक्तीपीठाच्या मार्गाला लागलेले. काय शक्तीपीठ 20,000 कोटी मंजूर झाले, त्यातले किमान 10,000 कोटी बाहेर येतील. जसे MMRDचे 3,000 कोटी आले आणि हे 10,000 कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून. हे तुम्हाला आम्ही आता सांगतो. हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी. मी काही नाराजी व्यक्त केली नाही. त्यांना आम्ही सांगितलं की हे करण्याच्या आधी आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, आम्हाला आपण वेळ द्या चर्चेसाठी, आम्ही आपल्याची चर्चा करू लोकप्रतिनिधी म्हणून आणि मग काय तो निर्णय आपण घ्या. पण शेतकऱ्यांना यामध्ये विश्वासात घेतलं जाणार आहे का? कारण सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा. नाही, जिथं विरोध आहे तिथं थोडंसं रस्ता बदलावा लागेल, लाईन बदलावी लागेल आणि ज्यांना जास्त पैसे घेऊन द्यायचं आहे त्यांनी द्यावं. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा एक हाती विजय झालेला आहे. निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झालेत. माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे हे विजयी झालेत. सहकार बचाव पॅनलचे नेते तावरे हे विजयी झाले आहेत. माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवारांचा एक हाती विजय. माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा एक हाती विजय झालाय. दादांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत. तर माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे हे विजयी झाले.